नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग 2026 जानेवारी 2026 पर्यंत रिक्त पदांचा तपशील, त्यामध्ये अ, पदोन्नतीद्वारे भरण्यात येणारे पदं आणि सर्व सेवेद्वारे भरण्यात येणारे पदं, अशा दोन कॉलममध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. यामध्ये रिक्त पदांचा तपशील किती आहे, नॉन टेक्निकल पदं जे आहेत ते 1500 प्लस, जवळपास 2600 प्लस, 1500 प्लस म्हणण्याऐवजी 2600 प्लस पदांची जाहिरात येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, माहे जानेवारी 2026 पर्यंतचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपण त्यावर आजचा व्हिडिओ बनवणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, जास्त वेळ न घालवता आणि त्यासोबतच प्रकाशजी आबिटकर साहेब यांनी आरोग्य विभागासंबंधी तात्काळ सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर आरोग्य विभागाची जी गट क आणि गट ड ची जाहिरात आहे किंवा त्याची बिंदू नामावली आहे, त्यानंतर रिक्त पदांचा तपशील आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर याचं निर्गमन करा, फास्ट लोकांची भरती करा. त्यासंबंधी आपली आरोग्य दूत ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. फक्त 1499 मध्ये तुम्हाला ही आरोग्य दूत बॅच मिळणार आहे आणि 15 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू होत आहे. त्यामुळं 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत ही बॅच फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग आरोग्य दूत बॅच संबंधी नंतर माहिती घेऊया. जाऊया आपल्या मुख्य तपशिलाकडे की संचालक आरोग्य सेवा पुणे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की माहे जानेवारी 2026 मध्ये सर्व सेवा पदोन्नती म्हणजे रिक्त पद किती, हे पहा दिसत असेल तुम्हाला, रिक्त पदांचा तपशील आणि इथं एकूण रिक्त पद हे तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. एकूण रिक्त पद किती, ठीक आहे. मग याद्वारे आपण पाहणार आहोत की नॉन टेक्निकल पद कुठले आहेत आणि या नॉन टेक्निकल पदांची रिक्त संख्या किती आहे. पाहूया विद्यार्थी मित्रांनो, नॉन टेक्निकल पदांचा आढावा घेतला तर यामध्ये आहे अवैद्यकीय सहाय्यक, नॉन मेडिकल असिस्टंट, याचे एकूण रिक्त पद किती येतं तर 128 पद रिक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, किती, 128 पद. त्यानंतर पाहाल तर अवैद्यकीय पर्यवेक्षक, वॉर्डन, अभिलेखापाल आणि अभिलेखापाल इथं रेकॉर्ड कीपर आहे आणि अभिलेखापाल इथंही रेकॉर्ड, इथं S10 चा पेश केला आहे, इथं S8 चा पेश केला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल S8 आणि S10 चा पेश केला आहे. मग इथे रिक्त पदांची संख्या पाहितली तर हे पहा 30 पद कोणाचे आहेत, अवैद्यकीय पर्यवेक्षकचे आहेत. त्यासोबत वॉर्डनचे पद किती आहे रिक्त, 43 पद आहेत आणि अभिलेखापाल S10 चा जो आहे इथं 0 पद रिक्त आहेत. ठीक आहे, म्हणजे ते पद आपल्याला काही ग्राह्य धरायचं नाही. आणि अभिलेखापाल जो रेकॉर्ड कीपर S8 वाला आहे तिथं किती, एकच पद रिक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, चला जाऊया पुढे. कुठले कुठले पद येतात आपल्याकडे आणि याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. या गोषवाऱ्यावरून आपण एक अंदाजित जाहिरात कधी येऊ शकते याचा संबंध लावू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं आता सांख्यिकी अन्वेषक, कॉमर्सवाले जे विद्यार्थी आहेत, सांख्यिकी अन्वेषक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंक लेखक, या पदांसाठी रिक्त पदांचा सर्व सेवेद्वारे रिक्त पदांचा तपशील किती आहे तर सांख्यिकीसाठी 50 आहे, उच्च श्रेणी लघुलेखकासाठी 2 आहे, निम्न श्रेणी लघुसाठी 2 आहे. हे सर्व सेवेद्वारे भरण्यात येणार आहेत. लघु टंक लेखकसाठी किती, 17 आहेत. आता याचं पदोन्नतीद्वारे आणि एकूण जर पाहिलं तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्व देण्यात आलेलं आहे आपल्याला 50 पद ही सांख्यिकी अन्वेषकची आहेत. उच्च श्रेणी लघुलेखकची 7 पद आहेत, सोबत निम्न श्रेणी लघुलेखकची 5 पद आहेत आणि लघु टंक लेखकची पद किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, 32. मग सोबत पाहूया आणखी कुठली पद येतात. आरोग्य निरीक्षक म्हणजेच हेल्थ इन्स्पेक्टर 266 पद आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा किती, 266 पद आहेत. इथं गोल केलेलं आहे मी, 266 पद. सोबत जाऊया पुढे. मुख्य मुद्दा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्यासोबत ग्रंथपाल, लायब्रेरियन. मग यांच्यासाठी किती रिक्त पदांचा तपशील पहा. लायब्रेरियनचं 0 आहे, पण MPW साठी किती, 1128 पद आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ऑपॉर्च्युनिटी मोठी आहे. 1128 पद इथं देण्यात आलेली आहेत MPW कर्मचाऱ्यांसाठी. कनिष्ठ लिपिक, इथे सर्वांचा डोळा, जास्तीत जास्त डोळा असतो आपला अभ्यास. साधारण डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ लिपिक म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ लिपिकची किती पद आहेत तर कनिष्ठ लिपिकची पद पाहिली आपण तर 478 पद आहेत. विद्यार्थी मित्रांनो, किती, 478 एवढी पद आहेत. जाऊया पुढे. कनिष्ठ लिपिक झाला, त्यानंतर आता वरिष्ठ लिपिक.
वरिष्ठ लिपिक यामध्ये ग्रुप डी ची ही पदं ऍड झालेली आहेत. ग्रुप डी च्या पदासाठी वेगळा व्हिडिओ घेईल मी, पण इथं वरिष्ठ लिपिकची पाहिली आपण तर वरिष्ठ लिपिकची हे पहा मी ॲरो करतोय जेणेकरून तुम्हाला दिसून जाईल. वरिष्ठ लिपिकची किती 228 पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो. वरिष्ठ लिपिकची 228 पदं. त्यानंतर पाहूया अधीक्षक सहाय्यक अधीक्षक. अधीक्षक आणि सहाय्यक अधीक्षक ही 2 पदं. अधीक्षक आणि सहाय्यक अधीक्षकला मी इथं 2 लाईन बनवतो. यानुसार आपण इकडे पाहूया रिक्त पद किती तुम्हाला मोठा दिसावं त्या कारणाने मी सगळं करत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 15 पदं आणि 88 पदं. 88 पदं कोणाची येतो सहाय्यक अधीक्षकची 88 पदं आहेत आणि अधीक्षकची किती पदं आहेत तर 15 पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो. 15 पदं आहेत. जाऊया पुढे सांख्यिकी. सांख्यिकी कॉमर्सची डिग्री घेणारे जे विद्यार्थी आहेत सांख्यिकी सहाय्यक आणि सांख्यिकी पर्यवेक्षक दिसत असेल तुम्हाला. सांख्यिकी सहाय्यक आणि सांख्यिकी पर्यवेक्षकसाठी इथं मी अंडरलाईन ही लाईन बनवतो जेणेकरून तिकडं बरोबर पदं सांगण्यात येतील. पहा विद्यार्थी मित्रांनो इथं 9 पदं सांख्यिकी अन्वेषक 9 पदं आणि सांख्यिकी सहाय्यकची 2 पदं 9 आणि 2 इतकी पदं इथं पाहायला भेटतात आपल्याला. त्यानंतर पुढे गेलं तर हा एवढा तपशील आहे. टोटल किती टोटल पदं जर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जर मिळवले तर आकडा किती बनतो पोरांनो हे पहा किती बनतो रे आकडा 6236 इतकी जाहिरात आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. किती 6236 टेक्निकल आणि नॉन टेक्निकल याचा एकूण विचार करता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रकाशजी आंबेडकर आदरणीय आपले आरोग्यमंत्री यांची हालचाल जोरात चालू आहे. अनेक इमारतींचे जे हॉस्पिटल्स आहेत ते हॉस्पिटल्स कंप्लीट झालेले आहेत. 50% प्लस बांधकाम कंप्लीट झालेले आहेत आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला जाहिरात दिसणारच आहे. पण जाहिरात पडल्यानंतर मी सुरुवात करतो हे करण्यापेक्षा आपण अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आरोग्य दूत ही बॅच मी तुम्हाला सांगतो 15 ऑगस्टच्या हिशोबाने आरोग्य दूत ही बॅच 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत किती 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत ही 1499 रुपयाची बॅच तुम्हाला 999 रुपयामध्ये मिळणार आहे. त्यामुळं संधीचा फायदा घेऊ शकता तुम्ही. बॅच कन्सिडर करा असं नाहीच. तुम्हाला कंटेंट योग्य वाटत असेल तर नक्कीच तुम्ही बॅच घ्या. आरोग्य भरती संबंधी रिक्त पदं किती काय याचा तपशील आपण पाहिलेला माहे जानेवारी 2026 पर्यंत. येत्या काळामध्ये यावरही आणखी पदं ॲड होऊ शकतात. ती पदं ॲड झाल्यानंतर आपण नक्कीच त्यावरही तुम्हाला अपडेट देऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.